नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील चांदोली तालुक्यातील गुईखेड या ठिकाणी. गुईखेड म्हटलं की प्रत्येकांना बेंडोजी बाबाचे आठवण येते. त्याच ठिकाणी आपण आलेलो आहे. आपण बघू शकतो का या ठिकाणी बेंडोजी बाबाचे आपण थेट MB न्यूज महाराष्ट्राच्या बातमीद्वारे दर्शनसुद्धा आपण आपल्या घर बसल्या घेता. तसेच आपण संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांची संजीवन समाधी घेतली होती. इसवी सन 1337पासून बेंडोजी महाराजांनी संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. आज या सोहळ्याला 687 वर्ष पूर्ण झाले आहे. आता सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झालेले आहे. महोत्सवानिमित्त 17 ते 21पर्यंत या ठिकाणी यात्रा महोत्सवसुद्धा मोठ्या उत्साहाने भरणार आहे. आणि यात्रा महोत्सव भरत असताना उद्या कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाला मागील वर्षी लाखो भाविक भक्त या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल झाले होते. आणि सुद्धा हा दहीहंडीचा कार्यक्रम आहे. आपण बघू शकतो ही संपूर्णपणे या मंदिराचे सेवाभावी आणि विश्वस्त आणि इतर सर्व असून आणि आपल्यासोबत अशाच वेळेस याच मंदिराचे विश्वस्त प्रवीण भाऊ गुईखेडकर आहे. तर त्यांच्यापासून आपण थेट जाणून घेऊया. संजीवनी समाधी सोहळा सुरुवात झालेली आहे आणि मंदिराचे एक विश्वस्त म्हणून अतिशय प्राचीन मंदिर असल्यामुळे इथं सांगायची जरूरत नाही. रथसप्तमीला सुरुवात होते. लोकाला माहीत आहे का रथसप्तमीला बेंडोजी महाराजाची यात्रेची सुरुवात होते आणि अष्टमीचा महाप्रसाद आणि काल असते असं कॅलेंडरवर लिहिलंच असते. पण प्रत्येक लोकाला तरी एखादी पत्रिका जरी नाही मिळाली तर बेंडोजी महाराजा यात्रा महोत्सव रथसप्तमीपासून चालू होते असं सगळ्या भाविक भक्ताला माहीत आहे. भाविक भक्त नुसते इथंच नाही म्हणजे महाराष्ट्रातच नाही, कर्नाटक राज्यामधूनही भाविक भक्त आपल्या इकडे येते. तेलंगणाचा काही लोक असे आहे की जे पांडुरंगाचे भक्त आहे ते आपल्या दिंडीमध्ये चालवत आहे. म्हणून त्यांना बेंडोजी महाराजाचं महात्म्य माहीत पडलं. आणि संजीवनी समाधी असल्यामुळे ज्या काही संजीवनी समाधी आहे, ज्या नावलौकिक असणाऱ्या संजीवनी समाधी ती संत ज्ञानेश्वर माऊली, खंडूराय आणि बेंडोजी महाराज. आणि या विशेषतः हे आहे का काकडा आरतीमध्ये देऊच्या तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये बेंडोजी महाराजाची काकडा आरती म्हटली जाते. विदर्भातले बरेचसे असे मंदिर आहे का तिथे काकड्या आरतीमध्ये बेंडोजी महाराजाचा उल्लेख केला जातो. म्हणजे अतिशय असे प्राचीन असणारं मंदिर आहे. त्या मंदिरात दिवसांदिवस प्रगती होऊन राहिले, भक्तगण वाढून राहिले. पण आम्ही नेमकं धार्मिक कामाकडेच लक्ष देतो असं नाही. पण कसं आहे सामाजिक कार्यामध्ये जिथं एखादं कोणी अडचण असेल काही कोरोनाच्या काळातही आम्ही शासनाला मदत केली. येणारे काही लोक कोणी जेवून होते घालत त्यांनाही आम्ही मंदिरामधून जीव घातला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट सोबत खंजिरी स्पर्धा आमच्या काही युवक मंदिर लोकांना खंजिरी स्पर्धा गेली त्यालाही मदत आम्ही केली. कुस्तीचं विदर्भस्तरीय गुईखेड केसरी म्हणून नवीन नावलौकिक 4 वर्षापासून चालू आहे. मागच्या वर्षी प्रचंड प्रतिसाद भेटला आणि काही खेळाडू आम्हाला टाईम न पुरल्यामुळे खेळाडू वापस गेले. यावेळेस आम्ही आता लवकर अजून 2 दिवसाचा घेतला. केसरी म्हणून हे महाराष्ट्रस्तरीय मागच्या वर्षी घेतली आहे, यावर्षी पण घेतल्या गेल्या आहे. आणि यांना प्रचंड प्रतिसाद भेटून राहिला. कारण ग्रामीण भागात एवढ्या चांगल्या दर्जेदार कुस्त्या कुठे होत नाही असे स्वतः पैलवान लोक म्हणून राहिले. कारण आले त्या जे आमचे गावचे लोक ते आदरचित्त जो करते म्हणजे ज्या येणाऱ्या कुस्तीवाल्याचे ज्या पैलवानचा आदरचित्त करते ते एकदम भारावून गेले. आम्हाला बक्षीस भेटणं हाच आमचा खेळ हारजीतचा प्रश्न आहे. पण इथं जो मान सन्मान गावकरी देते एवढा मान सन्मान आम्हाला कोण्याच गावात मिळत नाही. आणि इथं बरेचसे दिंड्या 300-350 दिंड्या स्वतः येते आणि दिंड्याला प्रत्येक नाममात्र मानधन दिल्यावरही त्यांना कोण्या प्रकारचा खर्च निघत नाही. कोणी गाड्या करून येते, हिंगणघाटहून येते, कोणी नागपूरहून येते. पण तरीही गुईखेडचं महाप्रसाद भेटला पाहिजे, आपलं दिंडीचं कुठंतरी आपलं योगदान असलं पाहिजे अशा भावनेतून ते लोक दिंडी महोत्सवामध्ये येते. आताच मला दिंडीवाल्याचेच फोन येऊन राहिले म्हणजे सांगण्यापेक्षा का बा उद्या किती वाजता यायचं म्हणून. असं पवित्र ठिकाण असल्यामुळे त्याच्या मनात असलेली भावना आणि असणारं आपुलकी बेंडोजी महाराज असले तर कुठेतरी चमत्कार त्याच्या घटनेमध्ये घडला. म्हणून ते बेंडोजी महाराजाचे अतिशय भक्तगण आहे. अशा भक्तगणाकरिता यात्रा महोत्सव वाट पाहत राहते आणि या यात्रा महोत्सवाला प्रचंड लोक उपस्थित राहणार आहे. नक्कीच या बेंडोजी महाराज संस्थान अंतर्गतचे भव्य दिवस स्वरूपात त्या यात्रेमध्ये पंढरपूरचे स्वरूपसुद्धा प्राप्त होते. म्हणजे या ठिकाणी हजाराच्या वर भाविक दाखल होऊन या यात्रेकरता दुरून महाराष्ट्र इतर राज्यातून या ठिकाणी भक्तसुद्धा दाखल होत असतात. आणि तसेच आपल्यासोबत काही बाहेरगावून आलेले भक्तसुद्धा आहे. तुम्ही कुठून आलेले आहे? मी 94पासून ह्या दिंडीचा चोपदार आहो. कोणत्या गावून आलेले? हिंगणघाट जिल्हा वर्धा. काय अनुभव आला तुम्हाला बेंडोजी बाबाचा? हे माऊली संघ खरोखर
भेंडोजी महाराज ही माना दिंडी आहे माऊली संघ. हा दुसरा नंबर होता माऊली संघ, पण काही त्यांनी संस्थेनं 17 नंबरवर टाकला. अतिशय सुंदर दिंडी आहे माऊलीची, भेंडोजी महाराजाची. आणि आमचे बबलू पाटील अध्यक्ष असल्यामुळे काही बोलायचं कामच नाही. हा, पंढरी. आपण किती वर्षापासून आणि कुठून आले? 35 वर्षापासून आम्ही येतो ते दिंडीमध्ये. आणि त्यांच्या सहवासात त्यांच्या मठात उतरत होतो. पूर्वीचा भेंडोजी महाराजांचा मठ पंढरपूरला आहे, पण आता नाही तिथं उतरत. आता कोणत्या गावून आले? हे नगर तालुक्यामध्ये मजली चिंचोली आहे, तिथून आलेले. तसेच या व्यतिरिक्त ह्या मंदिरात मागील 7 दिवसाचा शिवमहापुराण सप्ताह ठेवलेला आहे. त्या इथं शिवमहापुराणची कथा ही आळंदीकर महाराज सांगत आहे. तर आपण बघू शकतो की इथं सध्या भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि सर्व भाविक भक्त भजनाचा आस्वाद घेत आहे. जगात वास करण्याची शक्ती प्रार्थना जन्माला भविष्यदिनांनो प्रार्थना म्हणून प्रार्थना करायची आहे. तरी सर्वांनी 2 मिनिट डोळे मिटून म्हणून प्रार्थना करावी सुरू. सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलनाथ तुम्हारा प्रभु जो गाय मंगल होत सदा. मंगल हारी जो जात मिलो जोत सदा. तुम्हारा सुमंगल हो. हर रूप तुम्हारा निरामय है. कृपया कहे दुखता मंगल हे प्रार्थना तुझ जीवन के वरदान.